एक्झरसाइज 10 मध्ये आपण प्रश्न नंबर 40 पासून परत बघणार आहोत. आता या क्लिप मध्ये रेकॉर्डिंग व्यवस्थित होईल असं वाटतंय. विच इज अन एसेन्शियल एलिमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ बेलमेंट ट्रान्सफर ऑफ पोजेशन. एक्सरसाइज नंबर द डिलिव्हरी ऑफ गुड्स बाय वन पर्सन टू अनदर फॉर सम पर्पज अपॉन ए कॉन्ट्रॅक्ट अँड दॅट दे शॉल when the purpose is accomplished be returned on other or otherwise disposed of by accounting to the directions of the person delivering them, then it is called as pledge. हे प्रश्न आपण डबल बघतोय. या ठिकाणी कॅमेऱ्याचा हेडफोन जो आहे ना तो चालू होता, त्याच्यामुळे बंद पडला ते माईक. काय हरकत नाही. प्लेजचा अर्थ आहे साहित्य भाड्याने घेणे, वापरणे, परत करण्याच्या वेळी परत करणे किंवा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मालकाच्या सल्ल्याने नष्ट करणे. 42 नंबरचा प्रश्न बघा. बेलमेंट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ सी पोजेशन ऑफ कॉमा बट नॉट द टायटल टू कॉमा पर्सनल प्रॉपर्टी. वाक्य उत्तर हे आपल्याला सहज लक्षात येण्यासाठी काय अर्थ आहे. बेलमेंट मध्ये काय ट्रान्सफर होते व काय नाही. पोजेशन होते, मालक जागा बदलतो, टायटल नाही, पर्सनल प्रॉपर्टीचे नाव नाही. 43 नंबर. बेलमेंट इज अप्लिकेबल फॉर. उत्तर आहे ए मुव्हेबल असेट. बेलमेंट इज अप्लिकेबल फॉर मुव्हेबल असेट. बेलमेंट हे मुव्हेबल असेट साठी लागू आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, फवारा, व्हेकल, बस इत्यादी हे भाड्याने दिले जातात. बेलमेंट म्हणजे भाड्याने देणे. 44 नंबरचा प्रश्न. इफ ओनरशिप ऑफ द असेट ट्रान्सफर्स टू द लेजी by the end of the lease term, then it is called a finance lease. फिनान्स लीज फक्त मालकी हक्क लीज टर्मच्या शेवटच्या हप्त्यामध्ये कर्जदार किंवा भाडेकरू किंवा खरेदीदार याला गाडी, घर नावावर करून देतात. 45 नंबरचा प्रश्न. द लीज टर्म इज फॉर द मेजर पार्ट ऑफ द इकॉनॉमिक लाईफ ऑफ द असेट even if title is not transferred, then it is called a finance lease. सहसा लीज हे इकॉनॉमिक लाईफ ग्राह्य धरून ऑपरेटिंग लीज मशीन साठी देतात व मशीन परत देतात, पण टायटल ट्रान्सफर करायची गरज नाही असे म्हटल्यास ती फिनान्स लीज बनते. 45 नंबर. इफ आता 46 नंबर बघा. इफ द लीज कॅन कॅन्सल द लीज. इफ द लीजी कॅन कॅन्सल द लीज, द लेजर्स लॉसेस असोसिएटेड विथ द कॅन्सलेशन ऑर बिकम borne by the lessee, then it is called. त्यांचं नाही देणच आहे, टायपिंग झाली तशी. ए फिनान्स लीज. 47 नंबर. लेजीज shall recognize finance leases as dash dash and dash dash in their balance sheet. पहिल्या ह्याच्यामध्ये असेट, दुसऱ्यामध्ये लायबिलिटी. लेजीज shall recognize finance leases as assets and liabilities in their balance sheet. महत्वाचा प्रश्न. 48 नंबर. Under an operating lease payment shall be recognized by leases as dash dash on a straight line basis over the lease term. उत्तर आहे डी एक्सपेन्स. कसं होईल वाक्य. अंडर अन ऑपरेटिंग लीज पेमेंट shall be recognized by the leases as expense on a straight line basis over the lease term. 49 नंबर. Lessor shall recognize assets held under a finance lease in their balance sheet and present them as a dash dash at an amount equal to the net investment in the lease. उत्तर आहे सी रिशिवेबल. वाक्य कसं असेल. Lessor shall recognize assets held under a finance lease in their balance sheets and present them as a receivable at an amount equal to the net investment in the lease.
मालक त्याचे साहित्य फिनान्स लीजने दिल्यास ते बॅलन्स शीट मध्ये रिसिवेबल येणे आहे. या सदराखाली जेवढी किंमत आहे त्यानुसार नोंदणी करतो. 50 नंबरचा प्रश्न. लेजर shall present dash dash asset subject to operating leases in their balance sheet according to the nature of the dash dash. पहिल्यात बी asset आणि दुसऱ्यात बी asset. सी बी asset. आता बघा वाक्य. लेजर shall present asset subject to operating lease in their balance sheet according to the nature of the asset. देणारा मालक आपले असेट हे ऑपरेटिंग लीज या हेडिंगने बॅलन्स शीट मध्ये असेटच्या स्वरूपानुसार नोंदवतो. 51 नंबर. Who can charge depreciation in the books of account under operating lease? लेजर. ऑपरेटिंग लीज मध्ये लेजर आणि फायनान्स लीज मध्ये लेजी. आता लेजर का करतो अकाउंट मध्ये बघा. लेजर हा असेट जे भाड्याने दिले आहेत त्याचे जे ऑपरेटिंग लीजने दिले आहेत त्याचे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये वर्षाला डेप्रिशिएशन घसारा लावतो. ऑपरेटिंग लीज मध्ये लेजर लावतो आणि ऑपरेटिंग फिनान्स लीज मध्ये लेजी लावतो. 52 नंबर. हु कॅन चार्ज डेप्रिशिएशन इन द बुक ऑफ अकाउंट अंडर फिनान्स लीज? लेजी. जर असेट्स फिनान्स लीज वर दिल्यास मालकाऐवजी भाडे करू त्या असेट्सचे डेप्रिशिएशन घसारा बुक मध्ये डेप्रिशिएशन करतो. समजलं का? पुढचा प्रश्न. 53 नंबर. लीज इन्कम फ्रॉम ऑपरेटिंग लीज shall be recognized by lessor as dash dash on a straight line basis over the lease term. इन्कम. उत्तर आहे सी इन्कम. प्रश्नवाक्य. लीज इन्कम ओव्हर ऑपरेटिंग लीजेस shall be recognized by the lessor as income on a straight line basis over the lease term. 54 नंबर. ए डॅश 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 लगेच भरतो मी. सेल अँड लीज बॅक. A sale and leaseback transaction involves the sale of an asset and the leasing back on the same asset. विकणे व तेच मशीन किंवा प्रॉपर्टी भाडेपट्टीने घेणे याला सेल्स अँड लीजबॅक म्हणतात. उदाहरणार्थ सेफ डिपॉझिट वॉल्ट हे उदाहरण दिलेलं आहे. सेफ डिपॉझिट वॉल्ट बँकेतलं बँकेचं सेफ डिपॉझिट वॉल्ट तेच लॉजिक आहे. हा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. 55 नंबर. An agreement whereby the lessor conveys to the lessee in return for a payment of or series of payments the rights to use an asset for an agreed period of the time is called. सी उत्तर आहे लीज. आणि 56 नंबरचा प्रश्न. थोडं पाणी पिऊन बघूया. 56 नंबरचा प्रश्न. A lessee signs a lease agreement so that a piece of property can be used for the specified period of time. From an accounting perspective, what are the two types of leases? उत्तर बी आहे ऑपरेटिंग लीज अँड फिनान्स लीज. 57 नंबर बघा. The minimum lease payment is defined as including all of the following components except उत्तर आहे डी कंटिंजंट रेंटल्स. कॉन्टिंजंट रेंटल्स याला ऍड केलं जात नाही. आता मग एक्सेप्टच्या ऐवजी जर ऍड म्हटलं तर द मिनिमम लीज पेमेंट इज डिफाइंड ॲज इन्क्लुडिंग ऑल द फॉलोइंग कंपोनंट्स एक्सेप्टच्या एक्सेप्ट मध्ये कंटिंजंट होता कंटिंजंट रेंटल्स. मग इन्क्लुडिंग त्यामध्ये कोणकोणते? बार्गेन परचेस ऑप्शन, गॅरंटीड रेस्टिव्हल व्हॅल्यू आणि सी आहे द लीज पेमेंट अकाउंटिंग अकरिंग ओव्हर द लीज टर्म. हे तिन्ही त्यात ऍड होतात. प्रश्न उलटा येऊ शकतो ऑल ऑफ द अबोवचा बरं का. 58.
The present value of the minimum lease payments will be equal to the fair value of the leased asset if the lease agreement arrangement contains a bargain purchase option or उत्तर आहे बी 100% गॅरंटीड रेसिड्युअल व्हॅल्यू हे उत्तर आहे. परीक्षेत येईल 59 नंबर. Where a lessee does not expect to purchase a leased asset, the asset must be depreciated across उत्तर ए its useful life. परीक्षेत येऊ शकतो 59-60 नंबर बघा. The finance lease at the end of lease term, lessor can transfer the ownership to lessee at less than the fair value. बरोबर आहे ना, फेअर व्हॅल्यूच्या पेक्षा कमी राहणार ना. सी मे और मे नॉट. अरे बापरे. The finance lease at the end of lease term, lessor can transfer the ownership to lessee at less than the fair value, may be or may not be म्हटलंय. Excess. It is an obligation of supplier of equipment in supplier's credit type leasing transaction A to provide equipment. 62. A set of self-made and mutually acceptable term of transaction consist with law is known as उत्तर डी lease agreement. A set of self-made and mutually acceptable term of transaction consistent with LOW is known as lease agreement. हाय म्हटलं तर मग ते पुढचे का लीज ट्रान्झॅक्शन लायबिलिटी ऑफ लिजी नाही, ते सरच ते बहुतेक लायबिलिटी ऑफ द लेजर. 63 नंबर. Which one is considered as indoor source of air pollution? यातलं ए आहे कंबशन इमिशन्स. 64. Which of the following does not represent action market? C. Purchase of goods through internet. Which of the following does not represent action market? Purchase of goods through internet. नॉट म्हटल्यामुळे. आणि जर विच ऑफ द फॉलोइंग डज रिप्रेझेंट ॲक्शन मार्केट म्हटलं तर ए बी आणि डी. ए सेल ऑफ द गुड्स हायेस्ट बिडर, बी अवॉर्डेड कॉन्ट्रॅक्ट टू द लोअर सर्व्हिस बिडर आणि डी परचेस ऑफ द गुड्स थ्रू इंटरनेट बाय बिडिंग. बघा उलटा प्रश्न आला तर कसा होता. 65. इन विच ऑफ द फॉलोइंग मेथड पिरियडिक इन्कम अँड रेसिड्युअल व्हॅल्यू आर discounted value using a discount rate? B. Discounted cash flow technique. 66. Which one of the following method is used for valuing investment property? उत्तर आहे डी डिस्काउंटेड कॅश फ्लो. 67 नंबर बघा. Which one of the following is an input for valuation of the leased asset? D. Lease related risks. हे परीक्षेत आलेलं आहे. लीज रिलेटेड रिस्क असतील तर ते बरोबर आहे. 68 बघा. Which of the following is a direct cost component of replacement cost? B. Piping cost. 69. The direct advantages of accounting do not include B. Competitive advantages. 70. The cost approach rests on the principle of A. Substitution. हे महत्वाचं आहे. The cost approach rests on the principle of substitution. बाकीची वाचायची गरज नाही. 71. Which one of the following case laws pertains to judicial interpretation
of plant and machinery for stamp duty purpose. उत्तर आहे डी. डंकन इंडस्ट्रीज वर्सेस VS स्टेट ऑफ UP. Which one of the following case law pertains a judicial interpretation of the plant and machinery for stamp duty purpose? महत्वाचा प्रश्न. डंकन इंडस्ट्रीज वर्सेस स्टेट ऑफ UP. 72 नंबर. What is the term for the process of casting by pouring liquid material into a mold, allowing it to remain long enough to form a thick solid shell, and then pouring out the remaining liquid metal है B. slush casting. 73 नंबरचा प्रश्न बघा. हा दम लागला खाबर म्हणला. तेच ते 3ला झाली की बाबा. 73. Induce investment dash with increase in income and dash with decrease in income. Increase and decrease असते आहे. पहिला बघा. Induce investment increase with increase in income and decrease with decrease in income. 74. Which of the following is investment in economics? Building a factory. 75 number. Which of the following is a factor indicating that cost new of the comparable asset is reproduction cost new? Uttar D. Exact replica of the subject. 76 number. Statement that valuer does not have interest in property valued appear in one of the following section of the report. A. Declaration. हे खूप महत्वाचं आहे. Statement that valuer does not have interest in property valued appear in one of the following section of the report. Declaration मध्ये. मग हे बाकीचं नाही, कोणता कन्क्लुजन नाही, अझम्पशन नाही, डेलिमिटेशन नाही, समरी नाही. 77 नंबर. Contract of bailment contains which of the following critical element? D उत्तर आहे. Delivery made by for a specific purpose. 78 नंबर. Evaluer or its relative should not accept dash or hospitality which undermine or affect his independence as a valuer. Gifts याला नको त्यांनी. 79 नंबर. Which of the following is generally true pertaining to structure of a lease? उत्तर आहे डी. Delivery of equipment and installation. 80 number. When one fact is declared by law to be dash of other, the court cannot allow evidence to the given in rebuttal. Conclusive proof. हे परीक्षेत आलेला प्रश्न आहे. When one fact is declared by law to the conclusive proof of another, the court cannot allow evidence to be given in the rebuttal. हे प्रश्न आलेला होता परीक्षेत. 81 नंबर. What additional feature differentiates a universal form from a plain cylindrical grinding machine? उत्तर A. The grinding head switch swivels. 82 number. Inflationary conditions may coexist with which of the following situation? D. All of the above म्हटलं म्हणजे ABC आहे. Increase in factor cost, increase in employment opportunities, growth in GDP and imports. Inflation conditions may coexist with which of the following situation? All. Increase in cofactor, increase in employment opportunities, growth in the GDP and import. Challenges to estimate which of the following type of obsolescence using cost approach is considered as limitation of cost approach? उत्तर आहे बी. इकॉनॉमिक. 84.
Which of the following is obligation of leasing is leasing A to pay lease rentals 85. Which of the following is not illegal characteristics of equipment where equipment located affecting value of the equipment? उत्तर आहे सी zoning ZONING 86. Useful life of a machine is affected by which of the following? C उत्तर आहे anticipated technological investments 87 number. Which of the following information collected from client helps valuer to float inquiry to obtain cost new of machine? उत्तर आहे C technical specifications. 88 number आहे the prudent buyer before buying a plant will consider which of the following factors from the point of view of income generating capacity of the plant and machinery? उत्तर आहे indemnity values D 89. Which of the following factor is not considered while estimating accounting depreciation of the asset as per Companies Act? उत्तर C condition. आणि 90 नंबर आहे which of the following scenario does not indicate contract of sale has been made as per sale goods act? C आहे offer to mortgage goods to return for a amount of acceptance of such offer by both mortgager and mortgagee. 91 नंबरचा प्रश्न there are two machines A and B with identical technical specifications. Machine A is manufactured with stringent system. Stringent म्हणजे काय माहित नाही of manufacture whereas machine B is with less stringent manufacturing company. Stringent म्हणजे भारी असेल. The difference in price A and B is due C. उत्तर C आहे production facility and methods. 92 झोप गेल्या गुंगी उरल्या थकल्या झालंय आवाज बारीक झाला. B 92. Which of the following is treated as land and building in a valuation exercise? D fixtures. पुन्हा कोणतं फाउंडेशन ऑफ द लेथ मशीन सपोर्टिंग स्टील स्ट्रक्चर फॉर द बॉयलर सपोर्टिंग स्टील स्ट्रक्चर फॉर द बॉयलर मशीन मध्ये येते. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड एज लँड अँड बिल्डिंग? लँड अँड बिल्डिंग म्हटलंय म्हणजे मशीन प्लांट फिक्चर लँड अँड बिल्डिंग मध्ये आणलंय. अरे बाप मशिनरी कोणतं फाउंडेशन ऑफ लेथ मशीन प्लांट अँड मशिनरी सपोर्टिंग स्टील स्ट्रक्चर बॉयलर तेच अंडरग्राउंड टँक्स प्लांट अँड मशिनरी ऑल ऑफ द बोला ते उलट प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड एज लँड अँड बिल्डिंगच्या प्लांट अँड मशिनरी बरोबर आहे. 93 ॲज पर द कंपनीज ऍक्ट 2013 विच ऑफ द फॉलोइंग इज डिझाईन टू ऑपरेट फॉर 24 hours a day कंटिन्युअस प्रोसेस प्लांट? उत्तर हे परीक्षेत आलेलं आहे. नॉन कंटिन्युअस नाही, स्पेशल प्लांट अँड मशीन नाही, फर्निचर नाही. 94 who cannot apply registration as the registered valuer? C societies. कोण करता है? इंडिविजुअल करतो, कंपनी करते, पार्टनरशिप एंटाइटी करते. 95 नंबर. Based on intended use of the report and other valuation circumstances, definition of the value to the reported is determined by a valuer. महत्वाचा प्रश्न आला आहे. Based on intended use of the report and other valuation circumstances, definition of the value to be reported is determined by valuer. 96 नंबरचा प्रश्न बघा. Which of the following statement is true pertaining to finance lease? B. Lessor and lessee executive contract of lease. प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचा आहे. यातले नाही कोणते सप्लायर ट्रान्सफर टायटल ऑफ द इक्विपमेंट टू लीज नाही. लेजी पेज रेंटल्स टू द सप्लायर नाही. लेजी पेज मेंटेनन्स अमाउंट टू द लेजर नाही. आता उरले 97 ॲज पर IBC 2016
who cannot initiate a fast track corporate insolvency resolution process. B. Operational creditor. Next, 98. Which of the following asset is a production asset? B. Asset used in the plant for production. 99. Which is assumptions of law of demand? D. Income of consumer should not charge. प्रश्न 99. This is assumed a law of demand. D. Income of consumer should not charge. आणि ABC काय मग? Price of the commodity should be charged, should not charge. Quantity should not charge. Supply should not charge. 100 नंबर बघा. Index number can be used for A. Difference prices. अशा प्रकारे 100 प्रश्न ह्या 10 नंबरच्या एक्झरसाइजचे पूर्ण झालेले आहेत. क्लिप थोडीशी रिटाळ झालेली आहे. आवाज कसा आहे ते बघूया. आणि ही क्लिप आपण शेवटपर्यंत तुम्ही वाचली तुम्ही ऐकली. मी पण आता ऐकतोय, ऐकून परीक्षा देत आहे. धन्यवाद.